सोलापूर महापालिकेमधले जनता जी आहे त्यांनी कोणाला कौल दिलाय, एक्झिट पोल नेमके काय सांगतायत ते आपण पाहूयात। सोलापूरमधले एक्झिट पोल यावेळेस समोर आलेले ते आपण पाहूयात स्क्रीनवर। पुढच्या काही क्षणात सोलापूरमध्ये एक्झिट पोल आपण बघतोय। भाजपला 62, शिंदे सेनेला 15, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 4, इतरांना 4 जागा मिळतील असं सोलापुरात दिसतंय। तर काँग्रेसला केवळ 12, ठाकरे सेनेला अवघ्या 2, एनसीपी शरद पवार यांच्या पक्षाला 1 आणि एमआयएमनं इथं मोठ्या प्रमाणात खरं तर आव्हान दिलं होतं सगळ्याच पक्षांना, त्यांना मात्र 3 जागा राखण्यात यश येऊ शकतं असं सोलापूरचं चित्र सांगताय। सोलापुरात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती या ठिकाणी जर कधी एकत्र आली तर सोलापूरमध्ये त्यांचा महायुतीचा महापौर होऊ शकतो असं सध्याचं एक्झिट पोलद्वारे हे चित्र समोर आलेलं आहे। सामचा हा एक्झिट पोल जो भाजपसाठी आशादायी आहे। भाजपला इथं सत्ता राखण्यात यश मिळू शकतं, 62 जागा भाजपला इथं मिळू शकतात, भाजपला आघाडी मिळू शकते असं सोलापूरच्या या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळालेलं आहे। सोलापूर महापालिकेत कुणाची सत्ता येणार या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून। सोलापूर महापालिकेवरती भाजप हा त्यांचा गड राखण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला या ठिकाणी समजतोय। खरं तर भाजप या ठिकाणी आपण जर बघितलं तर 60 ते 65 जागा मिळवण्यामध्ये यशस्वी होईल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसतोय। तर शिवसेना शिंदे गट जो आहे तो साधारणतः 15 ते 18 जागा मिळवण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला समज। शिवसेना ठाकरे गटाला या ठिकाणी साधारणतः 2 जागी यश मिळेल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला दिसून येतोय। त्यासोबतच राष्ट्रवादी अजितदादा गटाला त्यांच्या ज्या 4 जागा होत्या त्या राखण्यामध्ये पुन्हा एकदा यश मिळेल अशा पद्धतीचं एकूणच चित्र आपल्याला दिसतंय आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला साधारणतः 1 जागा मिळेल अशा पद्धतीचा सुद्धा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। एमआयएमला साधारणतः 3 ते 5 जागी यश मिळेल अशा पद्धतीचा एकूणच अंदाज दिसतोय। त्यासोबतच वंचित एका जागा त्यांना मिळेल, त्यासोबत सीपीएम 1 जागा मिळवण्यामध्ये यशस्वी होईल, तर एका ठिकाणी अपक्षाला सुद्धा सोलापूरकर संधी देतील अशा पद्धतीचं एकूणच चित्र आपल्याला दिसतंय। त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भाजप त्यांचा गड राखण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय।